लोहगड या संघाकडून प्रथम गोलंदाजी करतोय प्रतापगड या संघ धाव संख्या मात्र होते ती धाव संख्या मात्र होते ती 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अचूक गोलंदाजी मात्र हाताळतोय तो अक्षय. गोलंदाजी मार्कवर सज्ज. दुसऱ्या षटकात देखील अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. हॅलो मानावं लागेल या गोलंदाजाला. महागडा असं फलंदाज आहे. लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक आहे. सीमारेषेकडे चेंडू चाललाय. येतोय खणखणीत चौकार. बदल धाव संख्या मात्र होते ती 6. लोहगड या संघाची अचूक फलंदाजी मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रतापगड या संघाकडून मात्र अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज. रोहन मात्र अगदी हा रोहनचा दडपण येतोय गोलंदाजावरती. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 7. सर्व खेळाडूंनी मात्र लक्ष द्यायचं आहे. जी लेग साईडची बाउंड्री आहे तिकडे आपले खेळाडू मात्र उभे आहेत. त्यांच्या कमिटी मेंबर सोबत आहे उभे आहेत. त्या व्हाईट लाईन जो लेबल आहे त्याच्या आतमध्ये मात्र चौकार आहे. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजे धाव संख्या मात्र होते ती 7. 7 हा आकडा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. काल देखील त्याचं आम्ही महत्व सांगितलं गेलंय. बॅटची कडा घेतात. सरांनी मात्र थर्ड अंपायर दिलाय. आमच्या पंचांना ते थर्ड अंपायरना सरांना विनंती करतो थोडस स्नेहभोजन चालू आहे. पण फक्त अध्यक्ष जरी आले तरी आम्हाला चालतील. अध्यक्षांना विनंती करतो असोसिएशनचे की आपण येऊन निर्णय घ्यायचा आहे. 2 मिनिटं अगदी रिन्यू बघितलं जात आहे. फक्त अध्यक्षांनाच परमिशन आहे. मी बाकीच्यांना विनंती करतो की आपण खाली थांबायचं आहे. मोठा हादरा बसतोय. अगदी हिट केलं आणि मोठा हादरा मानावा लागते. थर्ड अंपायर मात्र चांगलं डिसिजन दिलं जात आहे आणि मुकेशला मात्र माघारी परतावं लागतंय. मुकेशला मात्र मोठं विकेट गमावं लागलं. अगदी लोहगड या संघाकडून मात्र चांगली सलामीवीर जोडी आहे. त्याचं मात्र थोडस कुठेतरी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. धाव संख्या मात्र होते ती 7. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो विपुल. आता मात्र विपुलच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असतील. हा मात्र अक्कीला माहिती आहे की हा सामना माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि नवीन फलंदाज कुठे गेला नक्कीच अगदी छान पद्धतीने मात्र आवाज येतोय. डीजेंचा देखील थँक्यू धन्यवाद.
विपुल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, अगदी झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि त्याची सुवर्ण संधी मिळते ते विपुलला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एक या धावसंख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 8. आता मात्र एक शेवटचा मात्र पहिल्या षटकातील चेंडू बाकी आहे. 8 म्हटल्याच्या नंतर कोण कोणाची लावतोय वाट. सायकेंडला येऊन ठेपतोय तो विपुल. नॉन स्ट्राईकला एक हळहळीत फलंदाज मात्र बाकी आहे, तो रोहन महाडिक, ज्याला तब्बल 66,000 पॉइंट्स लागले गेलेले आहेत. थोडस दडपण येतोय गोलंदाजावरती, पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि फ्री हिटचा चान्स आहे. एबीपी माझाला म्हटलं जातं ना, उघडे डोळे पहा नीट, त्याचप्रमाणे पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया किती डोळे उघडे ठेवून मात्र पाहतोय तो विपुल. आपल्या फलंदाजीतून मोठा प्रहार करण्याची एक सुवर्ण संधी आहे. फ्री हिट म्हटल्याच्या नंतर अगदी रनआउटच्या मध्येच अगदी विकेट घेतला जातो. सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा पहिल्या षटकातील अगदी पॉवर प्लेचा फायदा होतोय का आपल्या संघाला? तब्बल संघाची मात्र धाव संख्या होती ती 9. फुल टॉस मिळालाय, त्याचा मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते, पण फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. एक धाव मिळते. एका धावेबरोबर पहिला षटक समाप्तोय आणि धाव संख्या मात्र होते ती 10. त्वरित अगदी दुसऱ्या षटकावरती आमंत्रित केलं जात आहे, ते कदाचित असतील संदीप. या गोलंदाजांना आमंत्रित केलं जात आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. विपुल मात्र वैयक्तिक धावसंख्या 2 या धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र कर्णधाराने अचूक विश्वास दाखवलाय संदीप या गोलंदाजावरती. धावसंख्या मात्र होती ती 10. मुकेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी होती, पण क्षेत्ररक्षण मात्र अचूक झालं. विपुलच्या फलंदाजीतून अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धावसंख्या मिळते, पण एकच धावेवरती मात्र कदाचित रोहन मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र थांबवलं जातंय. एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होती ती 11. 11 1 लॉस. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या खर्च आणि रोहन मात्र मैदानाचा क्षेत्ररक्षण कुठल्या पद्धतीने सजवलं गेलंय त्या मात्र क्षेत्ररक्षणाचं लक्ष वेधित करतोय का आपल्या फलंदाजीतून. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंटच्या दिशेने सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय खणखणीत चौकार. डीजे तर मित्रांनो, अगदी एखादा फलंदाज पाहायला मिळायचा अगोदरच्या क्रिकेटमध्ये, एखादा गोलंदाज नेमकी भूमिका करणारा पाहायला मिळायचा. क्रिकेट मात्र पुढे गेलेला आहे. ग्रामीण क्रिकेट देखील एक ऑलराऊंडरची भूमिका ज्या खेळाडूकडे असते ना, त्याच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. त्यातील एक ऑलराऊंडरची म्हणजे हार्ड हिटर फलंदाज म्हणजे तो आहे फलंदाज रोहन महाडिक. अगदी संदीप या गोलंदाजामध्ये समाचार घेतोय. दुसऱ्या चेंडूवरती तिसरा चेंडू हाताळण्याची सुवर्ण संधी आहे. मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. ही चुकी करून चालणार नाही. जेल मात्र धरणीला दान केली जाते. सीमारेषेकडे चेंडू जातोय, लेकिन अचूक क्षेत्ररक्षण देखील होतंय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवरती समाधान मानतायत विपुल आणि रोहन. याचबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 17. क्रिकेटमध्ये 17 या आकड्याला थोडस खतरा मानला जातो, पण श्रीधर या फलंदाज बांगुली या संघाचा आहे, त्याचा मात्र जर्सी क्रमांक 17 आहे. तो मात्र चांगल्या पद्धतीने यशस्वी करतोय. आता मात्र हे 2 फलंदाज आपल्या या 17 या आकड्याला कितपत पुढे नेण्याचा मानस ठेवतील ते येणारे चेंडू त्या पाहायला मिळेल. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 18. 4 चेंडू मात्र हाताळले गेलेले आहेत. पहिल्या षटकातील अगदी हाताळला अक्षयने 10 धावसंख्या खर्ची केली. अगदी 4 चेंडू मध्ये संदीपने मात्र 8 ही धावसंख्या खर्ची करतोय. म्हणजे चांगली मानावी लागेल. आतापर्यंत तब्बल चांगली गोलंदाजी मानावी लागेल.
कारण मोठा फलंदाज आपल्या समोर असताना देखील अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय तो संदीप. प्रतापगड या संघाकडून अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. लोहगड या संघाचा हुकमी एक का निर्धाव चेंडूची सांगता. मोठा हादरा बसतोय तो लोहगड या संघाला. बॅक टू पॅव्हलियन रोहन महाडिक. डीजे सरस चाललाय. येणारा 2026 मध्ये जर चर्चा होत राहील तर या गवळी प्रीमियर लीगची म्हणजे मसरा सिल्वर असोसिएशनच्या माध्यमातून जी लीग चालू आहे तर वर्षभर मात्र नक्कीच आठवणीत राहील. 365 दिवस. आता मात्र नवीन फलंदाज मध्ये मैदानामध्ये दाखल होतोय तो अभिषेक. अभिषेकला मात्र खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. दुसरा षटक चालू आहे. आपला धाव संख्या मात्र होते ती तिथे स्थिरावली जाते. ते 18 या अंकावर. विराट कोहलीची जर्सी क्रमांक आहे तो 18. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी हुकला जातोय चेंडू. डॉट चेंडू जातोय. संदीपने मात्र अचूक गोलंदाजी केली. कंजूशी थोडी 2 चेंडूवरती गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील कमावलाय. आणि त्याच जोरावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या होते लोहगड या संघाची 18. सलामीवीर जोडी अगदी डगआउटच्या दिशेने आहे. मुकेश बिरवाटकर असेल, रोहन महाडिक असेल, डगआउटच्या दिशेने आहेत. आता मात्र या जोडीवरती मोठी मजल असेल ती या षटकातील. विपुल आणि अभिषेकच्या खांद्यावरती गोलंदाजी मार्कवर आहेत ते सज्ज होतील तिसरा षटक हाताळण्यासाठी. अगदी सूचित भैरवी षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने मात्र विश्वास दाखवलाय. स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो विपुल. एका दुसरा मोठा फटका 6 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला आणावा लागेल आणि ते प्रयत्न कदाचित असतील. पण मात्र सुजित चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ते विपुलला. बॅक टू पॅव्हेलियन. डीजे संघ मालक देखील मैदानामध्ये दाखल होत आहे. नॉन स्ट्राईकला ते अल्केश. गोलंदाजी मार्कवर सज्ज सुजित. त्यांना मात्र सामना करतील ते अभिषेक. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड जो स्थिरावला होता तो अगदी स्थलांतरित होतोय. वधारतोय एका धावसंख्येने. धावसंख्या मात्र होती ती 19. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक मात्र चेंडू निर्णायक झालाय. अगदी देखील 5 चेंडूंचा मात्र सामना बाकी आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देताच अगदी थ्रो केलं जात आहे आणि थ्रो येताच अगदी चोरटी धाव घेतली जाते. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. अभिषेक आणि अल्केशच्या फलंदाजीतून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहताच अगदी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 21. 2 लॉस. मोठा प्रहार केलाय. हा जातोय सीमारेषे पार. येतोय खडखडीत बिग 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 षटकार. डीजे केसामध्ये गजरा असला तर आम्हाला पोरीचा नकरा नको आहे. आम्हाला मात्र आता अभिषेकने नकरा करून दाखवला पाहिजे. तो चौकार षटकारांच्या आतिषबाजीने कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. पण पंच मात्र गोलंदाज दंडित करताय. एक अवांतर धाव मिळते. नो बॉलचं डिसिजन दिले पंचाने. एक अवांतर धाव मिळते. याबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 28. अभिषेक मात्र षटकार मात्र अभिषेकच्या फलंदाजीतून येतोय. आधी दुसरा देखील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय सीमारेषे पार. येतोय 1 बाउंड चौकार. डीजे
मानावं लागेल. अगदी 2 चेंडू मात्र स्तब्ध होता. 2 चेंडूवरती मोठे 2 प्रहार केले. एक षटकार देखील लगावला, एक चौकार लगावला. मानावं लागेल या फलंदाजाला. मापक अशी मात्र फलंदाजी करतोय. तिसरा चेंडू देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. काय समीकरण होतंय, सीमारेषेकडे चेंडू जातोय. अचूक क्षेत्ररक्षण मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत काय पाहूया. पण चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला गेला आणि क्षेत्ररक्षकाची त्याला कुठेतरी साथ मिळाली नाही. नशिबाचा चौकार त्याला मिळतोय आणि संघाला देखील वाढती धावसंख्या होते ती 36. सलामीवीर जोडी थोडी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली फलंदाजीतून, पण मात्र या दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. एकतर्फी अभिषेक मात्र चांगली फलंदाजी करतोय. सुवर्ण संधी आहे हॅट्रिकची चौकारांची, पण होते काय. सुजीची या गोलंदाजाचा मात्र चांगला समाचार घेतलाय आणि चेंडू हाताळले गेले ते आमिर या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला जातोय. बॅक टू बॅक दुसरा देखील चौकार. अकोटप्प्याची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. तिसऱ्या धावेचं कॉल देत आहेत अख्खी, पण पाहूया तिसरी धाव परिपूर्ण होते काय. तिसऱ्या धावेबरोबर मात्र रनआउटची आत्महत्या करावी लागते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या होते ती लोहगड या संघाची 38 कंपल्सरी. प्रतापगड या संघाला मात्र बनवाव्या लागतील त्या 18 चेंडूमध्ये 39 ही धाव संख्या. पुढील नाणेफेकीसाठी मी विनंती करतो, अगदी सेकंडला सामना असेल तो सज्जनगड आणि पन्नाला या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो का आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सज्जनगड आणि पन्नाला या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. लगेचच अगदी लोहगड लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. दोन्ही सामने विजयी झाले होते. हा मला वाटतं त्यांचा या आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे, अक्कीला माहीत आहे. एका बाजूला रोहन देखील चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कारण मापक असं टार्गेट ठेवण्याचं फलंदाजांनी काम केले. 18 चेंडू तब्बल बनवायचे आहेत प्रतापगड या संघाला. 39 धाव संख्या बनवायची आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो प्रतापगड या संघाला आपली सलामीवीर जोडी लगेचच पाठवायची. आमचे पंच देखील नामांकित पंच मैदानामध्ये उभे आहेत. कितीही बलाढ्य टार्गेट असू दे, पण मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्की टार्गेट चेस केलं जातं. रंग बदलणारा सरडा म्हणून या क्रिकेटला ओळखलं जातं. एका एका चेंडूमध्ये क्रिकेट रंग बदलतो. कधी तुम्हारी तो कभी तुम्हारी तो कभी हमारी ही परिस्थिती मात्र ठेवली जाते ती क्रिकेटमध्ये. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. विश्वास आणि सुजित मात्र थोडंसं आता चेंजेस केले या सामन्यामध्ये. सलामीवीर जोडीला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो रोहन महाडिक, एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक एंडला त्याला फलंदाजी करतील. त्यांना मात्र सामना करतील विश्वास आणि नॉन स्ट्राईकला राहत आहेत ते सुजित. 38च्या लाईनवरून मात्र रनअप घेत असतो नेहमी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनेक सामन्यांमध्ये गावाला बिलॉंग करत असतो सायगाव या संघाला. रोहनला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तरी दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक करायची आहे. एका बाजूला सज्जनगड, दुसऱ्या बाजूला पन्नाला. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज रोहन महाडिक, त्याला मात्र सामना करतील विश्वास. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. शैलेश गायकर क्षेत्ररक्षणासाठी दाखल. मोठा हादरा बसला जातोय तो प्रतापगड या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन विश्वास. अचूक क्षेत्ररक्षण खामगाव या संघाला बिलॉंग करणारे खेळाडू शैलेश यांच्या माध्यमातून. हॅलो 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 हॅलो
माइक चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. पहिलाच हादरा बसतोय तो अगदी प्रतापगड या संघाला. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो आमिर. आमिरकडे देखील काबिलियत आहे चांगले फटके खेळण्याची. आज मात्र त्याचे फलंदाजी कमी पाहायला मिळाले. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात रोहन जेलच्या खाली. ही मात्र तो दुसरी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा देखील हादरा बसला जातोय अगदी प्रतापगड या संघाला. थोडंसं सेलिब्रेशन कमी करायचं आहे मित्रांनो. कारण विनंती, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. फायनलचा सामना देखील आपल्याला 5 षटकाचं खेळवायचं आहे. रोहन मात्र फलंदाजीतून थोडीशी निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळाली, पण गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय. अगदी प्रतापगडच्या प्रत्येक फलंदाजाला म्हणजे सलामीसाठी आलेला विश्वासला, सेकंडसाठी आलेल्या अमीरला मात्र मैदानाच्या बाहेर ठेवलंय, डगआउटच्या दिशेने ठेवलंय. आता मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय, तो अक्षय. 2 चेंडू हाताळले गेले. अजून देखील स्कोअर बोर्डवरती मात्र शुभारंभ झाला नाहीये तो प्रतापगड या संघाचा. म्हणजे वर्चस्व पाहायला मिळतंय तो लोहगड या संघाच्या गोलंदाजाचा. म्हणजेच आयकॉन प्लेयर, ज्याची बोली तब्बल 66,000 पॉईंटनी घेतली गेलेला हा खेळाडू, ह्याच्यासाठी तब्बल अख्खीने 66,000 आपले पॉईंट खर्च केले होते. महत्वपूर्ण भूमिका निभावतोय आपल्या संघासाठी. बॅटची कडा घेताच अगदी चेंडू जातोय लेग साईडला. मात्र 1 धाव मिळते. 1 या धावसंख्येने मात्र शुभारंभ होतोय तिसऱ्या चेंडूवरती. एक गोड स्माइल देखील पाहायला मिळते ती रोशन या गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. कारण त्याला महत्वपूर्ण भूमिका माहित आहे. मला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी केली पाहिजे, कुठल्या फलंदाजाला मी अडवू शकतो, ही त्याच्याकडे मोठी काबिलियत आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज सुजित. हो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. चेंडू मात्र निर्धाव चेंडू विसावला जातोय मुकेश कीपर यांच्या हातामध्ये. आणि चौथा चेंडू देखील निर्धाव चेंडू. 4 चेंडू मध्ये 2 विकेट, 1 धावसंख्या खर्ची केली. आणि महत्वपूर्ण फलंदाजी करत असताना देखील 10 धावसंख्या वैयक्तिक आपल्या खात्यावर उभारले. महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. पहिल्या सामन्यामध्ये अगदी सामनावीराचा पुरस्कार त्यांनी देखील प्राप्त केला होता. असा हा अष्टपैलू खेळाडू रोशन महाडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिसरा अगदी हातरा बसला जातोय. या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. एकेकी प्रतापगड या संघाला मात्र संपवण्याचा कारनामा करतोय या गोलंदाजीतून डीजे. रोहन मात्र चांगली कामगिरी करतोय. रोहनला मानली पाहिजे. 5 चेंडू हाताळले गेले, 1 धावसंख्या खर्ची केली, 3 विकेट, 1 निर्धाव चेंडूची देखील सांगता केली. महत्वपूर्ण खेळी करतोय. अलकेश मात्र स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अगो टप्प्याची गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. चेंडू मात्र विसावला जातोय मुकेश कीपरच्या हातामध्ये. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतापगड या संघाची मात्र थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. 4 बाद 3 बाद धावसंख्या मात्र होते प्रतापगड या संघाची 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अगदी 1 ही पहिल्यांदाच अगदा षटक पाहायला मिळतोय. एक या अगोदर देखील मेडनवर पाहायला मिळाला. आणि कमी धावसंख्या देणारा गोलंदाज देखील सापडलाय, तो म्हणजेच रोहन महाडी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो मुकेश. आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो अक्षय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, पण नाही. अक्कीने देखील चांगली किपिंग केले. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अक्कीला माहिती हा सामना माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तिन्ही सामन्यामध्ये त्याला कदाचित विजय प्राप्त करायचा असेल. त्याच पद्धतीने मुकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. मुकेश विरवाटकर अचूक गोलंदाजी करतोय. अक्षयला प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. झेलच्या खाली मात्र मुकेश जातोय, पण काय समीकरण होते. झेल मात्र दरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरी मध्ये रूपांतर करतात. मात्र संदीपने माघारी परतवलंय आणि 2च धावीवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 3. 10 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 36 या धावसंख्येची. समीकरण सोपं आहे, फक्त आपल्या फलंदाजीतून सीमारेषेपार चेंडू खरावे लागतील, तरच मात्र आपल्याला हे टार्गेट शक्य आहे.
क्रिकेट आहे, रंग बदलणारा सरडा ओळखला जातो, पण ते रंग बदलण्यासाठी आपल्याला पराकाष्ठा करावा लागतील, परिश्रम करावा लागेल, पण ते मात्र कुठेतरी परिश्रम अगदी कमी जाणवत आहेत ते या प्रतापगड या संघाकडून आणि निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते ती अक्षयच्या फलंदाजीतून. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय, 3 चेंडू हाताळले गेलेत, 2 धावा मात्र खर्च केल्या. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी आहे पण नाही, थोडंसं बॉल रन झाला आणि त्याचा मात्र फायदा होतोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावा मिळत आहेत, या 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 5. पहिला डॉट नंतर 2 अगदी चांगलं गणित जर पाहिलं गेलं, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती 2 ही धावसंख्या. अचूक गोलंदाजी करतोय, ऑफसाईडला खेळला गेला चेंडू, पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळते. रनरची सुवर्ण संधी होती पण नाही. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 6. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर आहे. अचूक गोलंदाजी, एक या षटकातील एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, स्लोवरची गोलंदाजी केली आणि मोठा हादरा बसला. बॅक टू पॅव्हलियन, प्रतापगड युद्ध टू संदीप. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी प्रतापगड या संघाची मात्र धावसंख्या होती ती 6. हर्षित चांगली गोलंदाजी मार्कवर आहे तो रिशीद, एक युवा स्टार गोलंदाज आहे. अनेक वेळा त्याच्या देखील चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय, अनेक सामन्यांमध्ये तो देखील चांगली गोलंदाजी करत असतो. स्पर्धेमध्ये एक युवा स्टार गोलंदाज घडला जातो या लीग मध्ये. त्याला मात्र आता सामना करतील फलंदाजीतून अल्केश. कुडतुडी गोलवाडी या संघाला मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी देखील पाहतायत ते म्हणजे क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे नितेश रिकामे. रनआउटच्या स्वरूपामध्ये अल्केशला डगआउटच्या दिशेने जावं लागेल. मोठा हादरा बसतोय तो प्रतापगड या संघाला. डीजे अवघड होत चाललंय. 5 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 32 या धावांची. म्हणजे अगदी कितीही गुणाकार भागाकार केला तर हे गणित थोडं होणं शक्य नाही आहे क्रिकेटमध्ये. पण फुल टॉस मिळतं त्याचा मात्र फायदा घेत आहे काय. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. रोहन मात्र माडिक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याला एकच धाव दिली जाते. एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती प्रतापगड या संघाची 7. 7 आकड्याच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप आधी महत्व सांगत असतो. नितेश रिकामे यांना हा 7 आकडा खूप लकी आहे. त्यांचा देखील जर्सी क्रमांक धावसंख्या होती ती 8. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. नितेशला देखील लक्ष लागले या गोलंदाजाकडे. ऋषित चांगली आणि डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. या एकेरी धावेबरोबर स्कोअरवर मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 9. अगदी चेंडू हाताळले गेलेले आहेत. शेवटचे मात्र एक चेंडू बाकी आहे आणि 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी इथून जरी चर्चगेटला चेंडू पार केला तरी देखील आपल्याला पराजय पत्करावा लागेल. पण हे होणं मात्र आता शक्य नाही. ऋषित मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वपूर्ण षटक हाताळताना मात्र कुठलंही दडपण घेत नाही आहे. नितेश रिकामे यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल. 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर तब्बल 29 धावा राखून मात्र विजयी करतोय तो लोहगड हा संघ. अभिनंदन या संघाचं. आतापर्यंत स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात पाहिलं ना तर लोहगड हा संघ मापकदार संघ ठरतोय. तिन्ही सामन्यांमध्ये विजयी संघ ठरलेला हा संघ आहे. अभिनंदन या संघाचं. पुढील सामना अगदी समालोचन आपण ऐकणार आहात. सज्जनगड आणि पणाला या संघाचं समालोचन करतील. मी विनंती करतो दिशांजी कातोडे सरांना. आणि या सामन्याचा सामनावीर जातोय तो अगदी हा सामना झाला प्रतापगड आणि लोहगड
याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली. अगदी तिसऱ्या क्रमांकावर आला. अभिषेक तब्बल 18 ही धावसंख्या बनवली गेली. त्याला